नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शंभू महादेवाची भव्य यात्रा भरली होती। मौजे धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथील ग्रामदैवत शंभू महादेव मंदिर संस्थान या ठिकाणी 2 दिवस अभिषेकाची गर्दी आढळून आली, तर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता। धनेगाव, हेळंब, बोटकुळ आदी पंचक्रोशीतील गावकऱ्यांचे ग्रामदैवत असलेल्या महादेव मंदिरामध्ये एकादशीच्या दिवशी मानाच्या कावड काठीचा विवाह सोहळा पार पडला, तर बार्शीच्या दिवशी शंकर पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात व आनंदात पार पडला। या यात्रेत मिठाईवाले, खेळणेवाले, खवेवाले आदी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आलेले दिसून आले। धनेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी पिण्याची पाण्याची उत्तम अशी सुविधा केलेली दिसून आली। यावेळी गावातील सर्व सविस्तर बातम्या न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलचे प्रतिनिधी सुनील बिरादार यांनी प्रसारित केल्यामुळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। आमचे प्रतिनिधी सुनील बिरादार यांचा सत्कार समारोह यावेळी पार पडला। पुंडलिक बिरादार, माजी सरपंच व्यंकट बोईने, पोलीस पाटील रामलिंग शेरे, उपसरपंच जनार्दन आलबले, जयंत पाटील, पांडू साहेब बिरादार, राजू बिरादार, लक्ष्मण बोरुळे, विठ्ठल बोईने व सर्व ग्रामपंचायत सदस्य व धनेगाव ग्रामस्थ उपस्थित होते, असे आमचे प्रतिनिधी सुनील बिरादार यांनी कळवले आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। धन्यवाद। आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।